नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया पुरी. पण ही पुरी जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवायची आपल्याला, नवीन पद्धतीमध्ये. तर चला आता ट्राय करूया. ते सर्वप्रथम इथे गव्हाचं पीठ घेतलं 2 वाट्या. ते चाळून घ्यायचं व्यवस्थित. आता त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम चवीनुसार मीठ जिरं टाकायचं आहे. मी ते 1 छोटा चमचा जिरं घेतलं आहे. मस्तपैकी जिरं आपलं, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल. एक कमी साहित्यात अशी झटपट बनणारी रेसिपी आहे. तेल टाकल्यानंतर एकदा मळून घ्यायचं हाताने व्यवस्थित. असं तेल टाकल्यामुळे पुरीवरती चांगलीशी मस्तपैकी पोळी येतात. तर व्यवस्थित मळल्यानंतर आपल्याला इथे अजून एक पदार्थ टाकायचा, तो म्हणजे हळद. इथे मी हळद एका पाण्यामध्ये 1 चमचा हळद घेऊन ती पाण्यामध्ये मिक्स केली आहे, ती त्यामध्ये टाकली आहे. तर एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पुरी नक्की घरी ट्राय करा. पुरी चांगली व्यवस्थित मस्त फुगते. पण तर पीठ मळून घेतल्यानंतर व्यवस्थित पाण्यामध्ये जसं पाणी लागतं तसंच घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने पुरी पीठ मळून घ्यायचं. तर पीठ मळल्यानंतर बघा मस्तपैकी मऊ मऊ झालं आहे. तर ह्याला परत तेलाच्या साह्याने आपण मळायचं आहे. ते मी परत 1 चमचा तेल घेते. पहिलं मी 1 चमचा तेल असंच पिठामध्ये घेतलं होतं. 1 चमच्यामध्ये आता मी पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळल्यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता महत्त्वाची टिप म्हणजे ते एका साईडला आपण तेल गरम परत ठेवूया. ते पीठ आपण मस्तपैकी मऊ झाल्यावर छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला जर एकदम मोठा चपातीसारखा करून घ्यायचा असेल तसेही तुम्ही करू शकता. पण पुरी लाटताना पिठाचा वापर कमी करायचा आहे. ते तेलात थोडंसं तेल घेऊनच पुरी लाटायची. जेवढा गोल आकार पाहिजे तेवढा त्याप्रमाणे. जर पीठ लावलं तर सगळं पीठ तेलामध्ये उतरतं, त्यामुळे तेल पण थोडं खराब होतं. हे बघा तेल आपलं तापलं आहे मस्तपैकी. आता एक एक करून आपल्याला पुरी तळून घ्यायची. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. हे बघा मस्त की फुगली पण आहे, पोळी पण मस्त आल्यात आहेत. ह्या पद्धतीने दोन्ही साईडने एक एक करून भाजून घ्यायच्या. बघा मस्तपैकी फुगली आहे आणि तेलही खराब होत नाही आहे पीठ न वापरल्यामुळे. त्यामुळे पुरी लाटताना कधीही पिठाचा वापर कमी करावा. मस्त अशा पण पुऱ्या करून घ्यायच्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा मित्रमंडळींना आणि अशा पुऱ्या घरी करून बघा. ट्राय करा. ट्राय केल्यानंतरही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की पुऱ्या कशा झाल्या आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.